12 वर्षापूर्वी जिचा मृत्यू झाला आहे असं संपूर्ण गाव मानत होतं. जिच्यासाठी तिच्या पतीने स्मशानात कब्रही बांधली होती, ती स्त्री एका पावसाळी रात्री अचानक गावात परतली. पण तिच्या परतण्याने फक्त एका कुटुंबाचं आयुष्य बदललं नाही, तर गावातील सर्वात शक्तिशाली माणसाचं साम्राज्य उद्ध्वस्त होणार होतं. कारण सुजाता जिवंत होती आणि तिच्याकडे असं एक गुपित होतं जे ऐकून संपूर्ण गाव हादरणार होतं. सकाळचे 9:30 वाजले होते. संपूर्ण रात्र जागून काढल्यानंतर सुजाता अखेर त्या घरासमोर उभी होती, ज्या घरातून तिला 12 वर्षापूर्वी हिसकावून नेलं गेलं होतं. तिचे हात थरथरत होते, डोळ्यात अश्रू होते. त्या घरात प्रत्येक कोपरा तिच्या आठवणींनी भरलेला होता. तिने हळूच दरवाजावर टकटक केली. काही क्षणांनी दरवाजा उघडला आणि समोर उभी होती मीरा. मीराने समोर उभ्या असलेल्या त्या फाटक्या, थकलेल्या महिलेकडे पाहिलं. पहिल्या नजरेत तिला काहीच समजलं नाही, पण पुढच्या क्षणी तिचा चेहरा फटकन पांढरा पडला. कारण तिने घरात विजयच्या कपाटात एक जुना फोटो पाहिला होता आणि त्या फोटोतली स्त्री आणि समोर उभी असलेली स्त्री एकच होती. सुजाता. मीराच्या तोंडून शब्द फुटले. तेवढ्यात आतून विजय बाहेर आला आणि समोरचं दृश्य पाहून तो जागच्या जागी गोठला गेला. त्याच्या हातातील चहाचा कप खाली पडला. 12 वर्षापूर्वी जिच्या आठवणींवर तो जगत होता, ती स्त्री आज त्याच्या समोर उभी होती, तीही जिवंत. काही क्षण तिघांपैकी कोणीच बोललं नाही. विजयच्या डोळ्यात पाणी आलं. तो हळूहळू तिच्या दिशेने चालू लागला. सुजाता. सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हो विजय. पुढच्या क्षणी विजयने तिला मिठी मारली. 12 वर्षाचं दुःख, 12 वर्षाची तडफड त्या एका मिठीत विरघळून गेली. मीरा बाजूला उभी राहून हे सगळं पाहत होती. तिच्या डोळ्यातही अश्रू होते. पण नियतीने अजून एक मोठा धक्का राखून ठेवला होता. तेवढ्यात घराच्या आतील खोलीतून एक मुलगी बाहेर आली. ती होती गौरी. 16 वर्षाची, मोठी झालेली, सुंदर आणि आपल्या आईचीच प्रतिमा. सुजाताने तिला पाहताच दोन्ही हात पुढे केले. गौरी. पण गौरी तिथेच थांबली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळ होता. गौरी म्हणाली, बाबा, ही कोण आहे? तो प्रश्न ऐकून सुजाताचं हृदय तुटलं. ज्या मुलीसाठी ती 12 वर्ष जगली, त्या मुलीने तिला ओळखलंच नव्हतं. सुजाता रडत म्हणाली, बाळा, मी तुझी आई आहे. गौरीने अविश्वासाने विजयकडे पाहिलं. विजयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तो फक्त मान हलवू शकला. पण गौरी अचानक मागे सरकली. नाही, माझी आई तर लहानपणीच मेली. माझी आई मीरा आई आहे. हे शब्द ऐकताच सुजाताच्या डोळ्यासमोर अंधार दाटून आला. तिने मीराकडे पाहिलं. मीरा रडत होती. ती सुजाता जवळ आली आणि तिचे हात हातात घेत म्हणाली, माफ करा ताई, मी तुमची जागा घेण्याचा प्रयत्न कधीच केला नाही. पण या मुलीला आईची गरज होती. सुजाताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती शांतपणे म्हणाली, मीरा, तुझ्यावर रागावण्याचा मला काहीच अधिकार नाही. तू माझ्या मुलीला प्रेम दिलंस, यासाठी मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. हे ऐकून मीराचा बांध फुटला. संपूर्ण घरात भावनांचं वादळ उसळत होतं. पण त्या क्षणी बाहेर एक काळी गाडी येऊन थांबली. त्या गाडीतून सरपंच भाऊसाहेबांचा माणूस उतरला. त्याने घराकडे पाहिलं आणि लगेच फोन लावला. साहेब, ती घरी पोचली आहे. फोनच्या दुसऱ्या टोकाला काही क्षण शांतता होती आणि मग भाऊसाहेबांचा थंड आवाज आला. आज रात्रीच्या आधी सुजाताचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे. पण भाऊसाहेबांना माहीत नव्हतं की सुजाता आता ती जुनी घाबरलेली स्त्री राहिली नव्हती. आणि सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. कारण त्या रात्री सुजाता विजयला एक सत्य सांगणार होती, जे ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकणार होती. सुजाताचा मोठा खुलासा, गौरीबद्दलचं धक्कादायक सत्य, सरपंचाचा नवीन कट आणि गावासमोर
होणाऱ्या सभेची तयारी. त्या रात्री घरात कुणालाच झोप लागली नाही. विजय सतत सुजाताकडे पाहत होता. त्याला अजूनही विश्वास बसत नव्हता. 12 वर्षापूर्वी हरवलेली त्याची पत्नी आज त्याच घरात बसलेली होती. गौरी मात्र गोंधळलेली होती. तिच्या मनात शेकडो प्रश्न होते. एकीकडे मीरा, जिला ती लहानपणापासून आई म्हणत आली होती, आणि दुसरीकडे अचानक समोर आलेली जन्मदात्री आई. रात्री उशिरा गौरी आपल्या खोलीत गेल्यावर सुजाता आणि विजय एकटे बसले होते. विजयने हळू आवाजात विचारलं, सुजाता, या 12 वर्षात तू किती सहन केलं असेल याची मी कल्पनाही करू शकत नाही. सुजाता काही क्षण शांत राहिली. मग ती म्हणाली, विजय, अजून एक सत्य आहे. विजय तिच्याकडे पाहू लागला. असं सत्य जे तुला आजपर्यंत माहीत नाही. विजयच्या कपाळावर आठ्या पडल्या. सुजाताने थरथरत्या हातांनी आपल्या पिशवीतून एक जुना लिफाफा काढला. त्या लिफाफ्यात एक हॉस्पिटलचा अहवाल होता. हा अहवाल गौरीच्या जन्माचा आहे. विजयने तो उघडला. काही क्षण तो वाचत राहिला आणि अचानक त्याच्या चेहऱ्याचा रंग उडाला. हे हे कसं शक्य आहे सुजाता? त्याच्या हातातून कागद खाली पडला, कारण त्या अहवालात एक असं नाव होतं जे पाहून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. त्या अहवालावर डॉक्टरांच्या सहीखाली लिहिलं होतं, विशेष शिफारस भाऊसाहेब पाटील. विजय काहीच समजू शकत नव्हता. सुजाता हळू आवाजात म्हणाली, गौरीच्या जन्माच्या दिवशी काहीतरी घडलं होतं जे मी त्यावेळी लक्षात घेतलं नव्हतं. पण कैदेत असताना मला सत्य समजलं. विजयची धडधड वाढू लागली. कोणतं सत्य सुजाता? सुजाताच्या डोळ्यात अश्रू आले. गौरी आपल्या दोघांची मुलगी आहे, पण तिच्या जन्माच्या रात्री हॉस्पिटलमध्ये आणखी एक मुलीचा जन्म झाला होता, आणि त्या मुलीचा संबंध थेट भाऊसाहेबांशी होता. विजय थबकला. म्हणजे म्हणजे त्या रात्री हॉस्पिटलमध्ये नवजात बाळांची अदलाबदल करण्याचा प्रयत्न झाला होता. हे ऐकताच विजयच्या अंगावर काटा आला. काय? सुजाता पुढे म्हणाली, भाऊसाहेबांचं एक गुपित होतं. त्याच्या अवैध संबंधातून जन्मलेलं बाळ. ते गुपित लपवण्यासाठी त्यांनी हॉस्पिटलमधील काही लोकांना पैसे दिले होते. पण शेवटच्या क्षणी ती अदलाबदल पूर्ण झाली नाही, आणि ही गोष्ट फक्त काही लोकांनाच माहीत होती. विजय पूर्ण हादरला होता. मग याचा आपल्या आयुष्याशी काय संबंध आहे सुजाता? सुजाता म्हणाली, कारण त्या हॉस्पिटलमधील एका नर्सनेच मला नंतर सर्व सांगितलं, आणि ती नर्स 12 वर्षापूर्वी खून झालेल्या माणसाला ही माहिती देणार होती. आता चित्र हळूहळू स्पष्ट होऊ लागलं होतं. सरपंचाने फक्त जमीन घोटाळ्यासाठी खून केला नव्हता, तर अनेक वर्षापासून दडून ठेवलेली अनेक गुपितं लपवण्यासाठी तो लोकांना संपवत होता. तेवढ्यात घराबाहेर कुत्रे जोरात भुंकू लागले. मीराने खिडकीतून बाहेर पाहिलं आणि तिच्या चेहऱ्याचा रंग उडाला. घराच्या बाहेर 4 अनोळखी माणसं उभी होती. त्यांच्या हातात काठ्या होत्या, आणि त्यापैकी एकाच्या हातात पेट्रोलचा कॅन होता. मीरा घाबरून ओरडली, विजय, बाहेर बघा. विजय धावत बाहेर आला. त्या क्षणी त्याला समजलं, भाऊसाहेबांनी पहिला डाव खेळला होता. सुजाताला गावासमोर सत्य आणण्याआधीच तिला कायमचं गप्प करण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. पण त्या रात्री एक अशी व्यक्ती त्यांच्या मदतीला येणार होती, जिची कुणालाही अपेक्षा नव्हती, आणि ती व्यक्ती सरपंचाच्या साम्राज्याचा पहिला मोठा खांब कोसळवणार होती. घराबाहेर उभे असलेले माणसं पुढे सरकत होती. तेवढ्यात अंधारातून एक आवाज आला, कोणी पुढे येऊ नका. सगळ्यांनी मागे वळून पाहिलं. तो गणपत काका होता. त्याच्या हातात मोबाईल होता, आणि त्या मोबाईलमध्ये 12 वर्षापूर्वीचा एक व्हिडिओ होता. गणपत काका मोठ्याने ओरडला, मी 12 वर्ष गप्प राहिलो, पण आता नाही. दुसऱ्या दिवशी संपूर्ण गाव पंचायत कार्यालयासमोर जमलं. भाऊसाहेब आत्मविश्वासाने खुर्चीत बसले होते. त्यांना वाटत होतं पुन्हा एकदा ते सत्य दडपून टाकतील. तेवढ्यात सुजाता पुढे आली. तिने गणपत काकांचा मोबाईल गावकऱ्यांसमोर चालू केला. व्हिडिओ सुरू झाला, आणि काही सेकंदातच सगळ्यांच्या चेहऱ्यावर धक्का उमटला. त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत होतं,
12 वर्षापूर्वी गोदामात झालेला खून आणि त्या खुनाच्या ठिकाणी उभा असलेला भाऊसाहेब. गावात एकच खळबळ उडाली. भाऊसाहेब किंचाळले, हा खोटा व्हिडिओ आहे. पण तेवढ्यात गर्दीतून एक वृद्ध नर्स पुढे आली. ती म्हणाली, नाही सरपंच, आज मीही सत्य सांगणार आहे. तिने भाऊसाहेबांचे वर्षानुवर्षाचे काळे कारनामे सर्वांसमोर उघड केले. आता भाऊसाहेब पूर्णपणे अडकले होते. पोलीस पुढे आले. त्यांच्या हातात बेड्या होत्या. पहिल्यांदाच संपूर्ण गावासमोर भाऊसाहेबांची मान खाली झुकली. त्यांना अटक करण्यात आली. गावकरी शांत उभे होते. कारण ज्याला ते देवमाणूस समजत होते, तो सर्वात मोठा गुन्हेगार निघाला होता. भाऊसाहेबांना घेऊन पोलीस निघून गेले. सगळं संपलं होतं. पण सुजाताच्या मनात अजून एक वेदना शिल्लक होती. ती हळूहळू गौरीजवळ गेली. गौरीच्या डोळ्यात अश्रू होते. ती काही क्षण सुजाताकडे पाहत राहिली आणि अचानक धावत जाऊन तिच्या गळ्यात पडली. आई, आई हा शब्द ऐकताच सुजाताचा बांध फुटला. 12 वर्ष, पूर्ण 12 वर्ष ती याच एका शब्दासाठी जिवंत होती. दोघी मायलेकी रडत एकमेकींना मिठी मारून उभ्या होत्या. तेवढ्यात मीरा पुढे आली. सुजाताने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाली, गौरीला जन्म मी दिला, पण आईचं प्रेम तू दिलंस. मीराच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले. विजय त्या तिघींनाही पाहत होता. त्याला जाणवलं, कधी कधी रक्ताची नाती जन्म देतात, पण प्रेमाची नाती आयुष्य घडवतात. सूर्य मावळत होता. सुजाताने आकाशाकडे पाहिलं. 12 वर्षापूर्वी तिच्याकडून सर्व काही हिरावलं गेलं होतं, पण आज तिला तिचं कुटुंब परत मिळालं होतं. आणि त्या क्षणी तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू दुःखाचे नव्हते, ते न्याय मिळाल्याचे होते. काही सत्य कितीही खोल पुरली तरी एक दिवस ती बाहेर येतातच. 12 वर्षापूर्वी सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर ज्यांनी सत्य दाबलं होतं, आज त्यांनाच न्यायालयासमोर मान खाली घालावी लागली. सुजाताने केवळ स्वतःसाठी नाही, तर त्या प्रत्येक निरपराध व्यक्तीसाठी लढा दिला, ज्यांचा आवाज पैशाने आणि भीतीने दाबला गेला होता. भाऊसाहेबांना शिक्षा झाली, गावाला सत्य कळलं आणि गौरीला तिची आई परत मिळाली. पण या कथेचा सर्वात मोठा धडा एकच, खोटं काही काळ जिंकू शकतं, पण सत्याला हरवण्याची ताकद जगात कोणाकडेही नसते. आणि अनेक वर्षानंतर त्या घरात पुन्हा आनंद, प्रेम आणि हसू परतलं. कारण काही नाती काळ हरू शकतो, पण नियती कधीच नाही. सत्य जिंकलं, न्याय मिळाला, पण प्रत्येक विजयाची एक किंमत असते. सुजाताला तिचं कुटुंब परत मिळालं, पण त्या कुटुंबात आता 2 आई होत्या. एक जिने जन्म दिला आणि एक जिने आयुष्य दिलं. गौरी कोणाची निवड करणार आणि विजयच्या आयुष्यातील सर्वात कठीण निर्णय कोणता ठरणार, हे जाणून घेण्यासाठी पार्ट 4 पाहायला विसरू नका. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा. अशा अनोख्या व हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. तुम्ही ही कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात, कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक यू.